नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच आपण पाहूयात पवार वर्सेस पवार। इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचे सगळं बघावं लागणार आहे। नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजित पवारांचा निशाणा। मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन। या बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे, कारण वयाचा सगळ्यांचा विचार करता। मी पुन्हा सांगतो, मी कामाचा माणूस आहे। मी जेवढं काम करू शकतो तेवढा महाराष्ट्रातला एकही आमदार काम करू शकत नाही। शरद पवार यांनी मुलासारखा पुतण्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका। पक्षफोडीचे चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्याच मरणावर कसा काय टपलाय, जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। मुलाने छान कर्म केली, छान, एकदम छान। ही शेवटचीच निवडणूक आहे, म्हणजे आजही तुम्हाला वाटतं का त्यांनी मरावं, पुढच्या निवडणुकीपर्यंत जगू नये म्हणून? हा तर जेव्हा बघावं तेव्हा हा माणूस साहेब मरतात कधी एकदाचे, याच लाईनवर असतो। लोकसभेलाही बोलले, साहेबांची शेवटची निवडणूक। आताही म्हणतात साहेबांची शेवटची निवडणूक, नातवाकडे लक्ष द्या। मी पुतण्या असलो तरी त्यांच्या मुलासारखाच आहे, अजित पवारांचं वक्तव्य। साहेबांची शेवटची निवडणूक असं कुठला शत्रू बोलतो? हे धक्कादायक वक्तव्य आहे। सुप्रिया सुळेंचं अजित पवार यांना उत्तर। साहेबांची शेवटची निवडणूक आहे असे कुठला दुश्मन म्हणतोय? असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही। अरे तुम जियो हजारो साल, साल के दिनों 50,000। हे शॉकिंग आहे जर स्टेटमेंट असेल तर। विधानसभेला 50 ते 60 जागा निवडून येतील। जे मला सोडून गेले ते परत कधीच निवडून येत नाहीत। शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा। 2019 मध्ये भाजपासोबत जाण्यासाठी 5 बैठका। बैठकीला शरद पवार, अमित शहांसह गौतम अदानी यांचीही उपस्थिती होती। अजित पवारांचा गौप्यस्फोट, मात्र वाद उभा राहिल्यानंतर अदानी बैठकीमध्ये नव्हते असा अजित पवार यांचा दावा। गौतम अदानी यांचा राजकारणाशी काडीचा संबंध नाही, धचा माग करण्यात आला। अदानी यांच्यावरील प्रश्नावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। सरकार पाडण्यासाठी कोणी पैसे दिले याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला। अदानींवरील अजित पवारांच्या गौप्यस्फोटावरून उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। शिवसेना राष्ट्रवादी फोडण्यात आणि महाराष्ट्राचं सरकार पाडण्यात गौतम अदानी यांचा हात, संजय राऊतांचा हल्लाबोल। तर बैठकीबाबत अजित पवारांना विचारावं लागेल। पहाटेच्या शपथविधीबद्दल सुद्धा काहीच माहिती नव्हती। सुप्रिया सुळेंचा अजित पवार यांना टोला। पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं, त्याच्यामुळे या सगळ्या याची मीटिंग झाली का नाही, कुठे झाली, काय झाली, या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल। शरद पवारांचं सर्वात जास्त नुकसान कुणी केलं असेल तर ते जितेंद्र आव्हाड यांनी। धनंजय मुंडेंचा आव्हाडांवर निशाणा। तर काकांच्या पाठीत खंजीर खुपसणारे धनंजय मुंडे अजित पवारांचेच भाऊ। धनंजय मुंडेंनी बहिणीला सुद्धा छळलं। जितेंद्र आव्हाड यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार।